नमस्कार. आपल्या शरीराला गतिशील करणारं आणि आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणारं, त्याचबरोबर आपली फिटनेस लेवल वाढवणारं असं एक योगासन आज आपण पाहत आहोत आणि ते आहे जाणू शिरासन. तर जाणू शिरासन नेमकं कसं करायचं ते आपण जाणून घेणार आहोत. आता बऱ्याच लोकांना खाली बसायला त्रास होतो, मांडी घालायला त्रास होतो आणि याची बरीचशी कारणं आहेत. म्हणजे व्यायामाचा अभाव, व्यायामाला कंटाळा करणं, खाली उठणं बसणं कमी असणं किंवा खाली बसून जेवण्याची सवय नसते. आपल्याला डायनिंग टेबल्स लागतात किंवा स्टडी टेबलवरती मुलं आजकाल अभ्यास करतात. खाली बसायची सवयच मुळी नाहीशी झालेली आहे आता आणि त्यामुळे त्याचा परिणाम असा झालेला आहे की आपल्या शरीरातली जी लवचिकता आहे आणि जो चपळपणा आहे तो कमी होत चाललेला आहे आणि त्यामुळे आपण आता बद्धपणा जो आहे आपल्या शरीरातला तो वाढत चाललेला आहे. म्हणून आपण बघा, कुठलेही समारंभ असू दे किंवा कार्य असू दे, पूजा असू दे घरामध्ये, तर या अशा कार्यक्रमांमध्ये आपण जास्त काळ खाली बसून राहू शकत नाही, कारण आपली जी कॅपॅसिटी आहे ना तीच कमी झालेली दिसून येते. आणि म्हणून काय झालंय की शरीरामध्ये कॅपॅसिटी नसल्यामुळे आपलं जीवन इतकं फास्ट झालेलं आहे की आपण खाली बसणं किंवा मांडी घालून बसणं याला महत्त्वच दिलेलं नाहीये आणि त्यामुळे स्मरण, भजन, पूजन ह्या सगळ्याच ज्या गोष्टी आहेत त्या कमी होत चाललेल्या आहेत आणि म्हणून खाली बसण्याची सवय आपल्याला लागलेली नाही. आणि याचा परिणाम काय होतो की आपल्या पाठीच्या कण्याची जी रचना आहे त्यामध्ये जी सुस्थिती हवी होती ती राहिलेली नाही आहे आज मानवाकडे आणि त्याचबरोबर प्राणशक्तीचं ऊर्ध्वगमन जे झालं पाहिजे ते होत नाही आहे. आणि म्हणून आपल्याला या सवयी लावून घेणं महत्त्वाचं आहे, कारण माणसाचा जो विकास व्हायला पाहिजे होता शारीरिक दृष्टिकोनातून तो झालेला नाही आहे. तर असं आसन आपण आज पाहत आहोत ज्यामुळे आपली बैठक स्थिती सुधारणार आहे आणि या आसनातून आपल्याला पुढे अजून बैठक स्थितीतली आसनं करून घेण्यासाठी आपलं मन प्रवृत्त होणार आहे. तर जाणू शिरासन कसं करायचं ते पहिले बघून घेऊया. बघा, आता मी सुरुवातीला चांगला वॉर्मअप करून घेतलेला आहे. म्हणजे फॉरवर्ड बेंड आपल्याला जर करायचा आहे तर आपल्याला वॉर्मअप त्या दृष्टीने चांगला करून घेतला पाहिजे. म्हणून मी असे फॉरवर्ड बेंडचे काही प्रकार केलेले आहेत. आत्ता तुम्ही सुद्धा करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला कमरेमधली लवचिकता वाढवता येईल आणि फॉरवर्ड बेंड करताना कुठेही अडथळा येणार नाही. आता जेव्हा आपण जाणू शिरासन करतो तेव्हा दोन्ही पाय स्प्रेड करून एक पाय असा फोल्ड करायचा आहे आणि पायाचा तळवा हा मांडीला लावायचा आहे. दुसरा पाय पूर्णपणे सरळ ठेवायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. संपूर्ण शरीर वरच्या दिशेने ताणायचं आहे. त्यानंतर एका बाजूला कमरेला फिरवून हळूहळू खाली वाकायचं आहे. आता मी पूर्ण स्थिती तुम्हाला दाखवली, पण याआधी जे नवशिके आहेत त्यांनी हे आसन कसं करायचं आहे. सुरुवातीला आपण श्वास घेऊन शरीर वरच्या दिशेने ताणायचं आहे. अंगठा स्वतःच्या दिशेने खेचायचा आहे. अंगठ्याचा भाग जो आहे तो पकडायचा आहे हातांनी आणि मान समोर ठेवायची. हा प्रकार अगदी सोपा आहे, सगळ्यांना जमण्यासारखा आहे. आता यामध्ये आपली लवचिकता जास्त नसेल तर आपण काय करतो, गुडघावर उचलतो. हरकत नाही, पण हळूहळू सराव वाढवत नेला तर हा गुडघा सरळ होईल आणि तुम्हाला चांगला स्थान आपल्या पायाच्या नसांना येईल. त्यामुळे गुडघा खाली ठेवण्याचा अधिक प्रयत्न करा आणि आसनामध्ये जास्त काळ थांबण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या कण्याला ताण आल्यामुळे आपण काय करतो की आसन पटकन सोडून देतो. तर असं न करता आसन थांबवण्याचा प्रयत्न करायचा आणि थांबवता येत नसेल तर त्याचे रिपिटेशन्स वाढवायचे. पुन्हा एकदा बघा. आता या आसनामध्ये जशी प्रगती होत जाते तसं आपलं डोकं गुडघ्याला आपोआप लागतं. आता मी तुम्हाला जी स्थिती दाखवली याच्याही पुढे फॉरवर्ड बेंड होऊ शकतो, तर तो कसा करायचा आपण ते सुद्धा बघून घेऊया. आता मी हा पाय घेतलेला आहे तर दुसरा पायाने करते. बघा, पुन्हा हा पाय मांडीला लावायचा, पायाचा तळवा
तुम्ही बघितलं तर फॉरवर्ड बेंड झाल्यामुळे आपल्या आजूबाजूच्या पोटाचे जे स्नायू आहेत ना त्यांना खूप चांगला ताण बसतो, त्यामुळे पोटावरची चरबी जी आहे ती कमी व्हायला मदत होतेच. त्याचबरोबर पोटातले आतले जे अवयव आहेत, यकृत आहे, प्लीहा आहे, यांना सुद्धा रक्ताभिसरण चांगलं भेटतं आणि त्यामुळे त्यांचं कार्य सुधारतं. पचनक्रिया जर मंदावलेली असेल तर हे आसन अतिशय उत्तम आहे पचनाची क्रिया सुधारण्यासाठी. त्याचबरोबर या आसनामुळे मेंदूच्या दिशेने रक्तप्रवाह चांगला होतो आणि त्यामुळे आपल्या मेंदूच्या पेशी उत्तेजित होतात. आता हे आसन गुडघेदुखी ज्यांना आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आहे. तुम्ही नुसतं या पायाचा अंगठा पकडून असा ताण जरी दिला ना तरीसुद्धा तुमच्या हामस्ट्रिंग मसलला म्हणजे गुडघ्याच्या मागच्या रक्तवाहिन्या ज्या गेलेल्या आहेत त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ताण बसतो आणि ज्याचा फायदा आपल्या गुडघ्याला होतो. म्हणून गुडघेदुखी आहे त्यांनी हे आसन दररोज करा. जर तुम्हाला खाली बसता येत नसेल तर चेअरवर किंवा सोफ्यावर बसून हे आसन करण्याचा प्रयत्न करा. आणि गुडघेदुखी असते तेव्हा मांडी घालता येत नाही तर त्यांनी काय करायचं तर दोन्ही पाय सरळ ठेवून अशा पद्धतीने तुम्ही केलं ना तरीसुद्धा चालेल. एक पाय नाही वाकवला तरी चालेल. फक्त महत्त्वाचं काय आहे की सगळ्या अवयवांना ताण बसणं एकत्रपणे, आणि हे जर ताण आपण दिले तर आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडून येतात आणि त्याचा परिणाम आपल्या अवयवांवरती खूप चांगल्या पद्धतीने होतं. आणि हे आसन जेव्हा आपण पूर्णपणे करतो म्हणजे आपली प्रगती जशी होत जाते आणि या आसनामध्ये आपण संपूर्ण ताण जेव्हा शरीराला देतो तेव्हा आपल्या श्वासावरती सुद्धा त्याचा परिणाम घडतो. म्हणजे आता बघा, जेव्हा मी श्वास घेऊन संपूर्ण शरीरावरच्या दिशेने ताणते आणि खाली जाते तेव्हा माझ्या कमरेपासून ते डोक्यापर्यंतचा भाग आणि हिप्सपासून टाचेपर्यंतचा संपूर्ण भाग एकत्रपणे ताणला जातो. म्हणजे सर्व शिरांना एकत्र ताण बसतो आणि हा ताण सातत्याने असतो. आणि हा ताण जेव्हा आपल्याला सतत राहतो असाच तेव्हा आपलं श्वसन जे आहे ते हळूहळू संथ होत जातं, मंदावत जातं आणि काही काळानंतर आपण पूर्णतः स्वतःला विसरलेलो असतो या स्थितीमध्ये. म्हणजे उपाधीला पूर्णपणे विसरून आपण स्थिरम सुखम अवस्था गाठलेली असते आणि अशी स्थिती म्हणजे खरा योग. आणि तेव्हा हे आसन खऱ्या अर्थाने सिद्ध होतं, कारण आपण संपूर्णपणे ईश्वरी भावात हे आसन केलेलं असतं. त्यामुळे असं सिद्ध आसन होण्यासाठी याचा सराव आपल्याकडे सातत्याने असला पाहिजे. तर असं बहुगुणी योगासन सर्वांनी दररोज सरावामध्ये आणा आणि त्याचबरोबर अनेक योगासनं आहेत त्यांचा सुद्धा सराव सुरू ठेवा.